धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे। धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटी मधने आरक्षण द्यावं आणि त्यासाठी दीपक बोराडे गेल्या काही दिवसापासून आंदोलन करतात। त्यांचं मुंबईमध्ये उपोषण सुरू आहे आणि ही सगळी मंडळी धनगर समाजाची त्यांच्या पाठीमागे उभे टाकण्यासाठी मुंबईकडे निघालेली आहेत। खाण्यापिण्याचं साहित्य असेल, जेवणाचं सगळं सामान घेऊन ही सगळी मंडळी मुंबईकडे निघालेली आहे। काय भूमिका आहे? आरक्षण का महत्त्वाचं आहे? आरक्षण आम्हाला यासाठी महत्त्वाचं आहे सर की आत्तापर्यंत आम्ही आरक्षण 75 वर्षापासून लढायलो की आमचे म्हणजे फक्त आमची अंमलबजावणी करायची आरक्षणासाठी। आणि ही जर अंमलबजावणी एसटी आरक्षणाची झाली तर आमचे जे लेकरं बाळ आज शिकायलेत म्हणजे आता जे मेरिटमध्ये लागते त्यापेक्षा आम्हाला मेरिट सुद्धा कमी येईल। आम्ही आहेत म्हणजे आमचे उद्या जे सर्व हे शिकाऊ जे उमेदवार आहेत ते IPS होतील, म्हणजे मोठमोठे अधिकारी होतील आणि आमचा समाज हा म्हणजे भटकंती करणार आहे। त्याच्यामुळं अभ्यासापासून जरा वंचित असल्यामुळं जास्तीत जास्त या आरक्षणाचा त्याला फायदा होईल आणि ह्या फायद्यामुळं बरेच लोक नोकरीला लागतील। एसटी मधनंच आरक्षण का हवंय? कारण एसटी मध्ये आम्ही पहिल्यापासून एसटी मध्येच आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला एसटी मध्ये आरक्षण हवं आहे। आमची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्याबद्दल। ओबीसी ना आम्हाला नावाला तात्पुरतं दिलेले ते ना, एसटी आरक्षण मुळात आम्ही एसटी मध्येच आहेत ना। जसं मराठा समाजाचे काही पुरावे सापडले होते, ते कुणबीमध्ये आहेत वगैरे वगैरे, त्या पद्धतीनं तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? त्या जोरावरती तुम्ही मागणी करताय? आमचे कोर्टमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही एसटी मध्ये आमचं एसटी आरक्षण आहे म्हणून। भरपूर पुरावे आहेत आमचे, चालू आहे आणखीन बी पुरावे सुद्धा आहेत। दीपक बोराडे ज्या पद्धतीनं आंदोलन करतायत, ज्या पद्धतीने त्यांची मागणी आहे, त्याला पाठिंबा आहे तुमचा? महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा एकदम 100% पाठिंबा आहे। आम्ही या सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आम्ही जालन्याच्या मोर्चातून दाखवून दिलेलं आहे की धनगर समाज हा शांत नसून एक वाघाच्या पुढच्या प्रकारचा आहे। पण हे गेंड्याचं सरकार, दळभद्री सरकार हे दखल घेणं, म्हणून आमचे संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे हे गेल्या 8 दिवसापासून मुंबई या ठिकाणी लढा देत आहे आणि यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यातून कमीत कमी हजारो गाड्याचा ताफा आज मुंबईकडे रवाना झाला आहे। नवे परभणी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून आज समाज मुंबईच्या दिशेने दाखल झालेला आहे आणि उद्या याचं वादळ, पिवळं वादळ मुंबईत ज्यावेळेस ह्या फडणवीस सरकारला, ह्या शिंदे सरकारला, ह्या पवार सरकारला ज्यावेळेस छाताडावर बसून नाचून ज्यावेळेस हे आरक्षण मागण्याचा हक्क जो आम्ही मिळू, त्यावेळेस याला सरकारला धनगर समाजाची ताकद काय हे कळेल। फडणवीस सरकारनं शब्द दिला होता की तुम्हाला आरक्षण देऊ, सरकार का देत नाही असं वाटतंय? सरकारनं सत्तेत येण्यासाठी समाजाला फसवलंय, परंतु हा समाज जसं सत्तेवर बसू शकतो तसंच ह्या दळभद्री सरकारला खाली सुद्धा खेचू शकतो, हे येणाऱ्या दिवसातच कळेल। त्याच्यामुळे फडणवीस, तुम्ही आणि ह्या सरकारनं ह्या 2 दिवसात समाजाच्या जी घटनादत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 36व्या क्रमांकावर धनगर समाजाला महाराष्ट्रातून एसटी मध्ये जे हे आरक्षण दिले त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि नंतरच पुढच्या भविष्यात जे रंगील स्वप्न आहेत खुर्चीचे, यांनी ह्या दळभद्री सरकारने बघावे असं मी आवाहन करतो। चिमुकली सुद्धा आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईकडे निघाली। काय काय मागणी आहे दीदी तुझी? आम्हाला आरक्षण भेटावं म्हणून आमची मागणी आहे। बरं, कारण गोरगरिबांचा फायदा होईल, यामुळे जे लेकरं शिकतात त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण नोकरी लागेल। यामुळे आम्ही आरक्षणला मुंबईसाठी चाललो। बरं, कोणाला पाठिंबा द्यायचा तुला? दीपक भाऊ बोराडे यांना आम्हाला फायदा द्यायचा आहे। सगळं सामान वगैरे घेऊन निघलेत, कधी येणार आहेत परत? खाण्यापिण्याचं सामान घेऊन निघालेत, आरक्षण घेऊनच निघणार, परत येणार, अशी या चिमुकलीची भूमिका आहे। आणि सगळी मंडळी जे खाण्यापिण्याचं साहित्य असेल, त्याचबरोबर जे काही त्या बनवण्यासाठी साहित्य असेल ते घेऊन आता ही सगळी मंडळी मुंबईकडे रवाना झालेली आहे। मी सध्या पाथरी रोडवरती आहे आणि ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। आता या सगळे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत आणि त्यानंतर पुढची रणनीती जी आहे ती आरक्षणाची दीपक बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये ठरवली जाणार आहे। त्यापासून सुदर्शन पाटील सह ज्ञानेश मुंडाळे, एमएनएन मराठी, पाथरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।